हे चलन पीठ या याप्रमाणे महिला म्हणजे तुला चिठ्ठी हरपली काय चांगल्या चांगल्या निघत्या आणि याची कुठं चिठ्ठी हरली आता बरं हा शब्द न सहाती मेल्यावरी मरमल्या सुद्धा सहन होत नाही महाराज नाही का असं या ठिकाणी नाही का म्हणून विठाला विठाला आपलं पचरी पडलेलं आहे म्हणून महाराज म्हणतात देवा संगती तुम्हाला सांगितले अजून नाही जाण्याच्या केल्यास सांगते सगळं सांगत म्हणतो ते उठून जाते मग आता एवढं सांगतो एकही संगती माझ्या कामाची नाही त्याच्यापेक्षा संतांची संगती द्या संत संगती अनेक प्रवाही घालू नको आता प्रवाह कशाला म्हणायचं सतत आणखी फिरत राहणं पाण्याचं घेतलं तर सतत वाहत राहणं नदीला पाणी आल्यावर मागून येतं नदीचा प्रवाह म्हणायचा पाण्यात वड्याला पाणी मागून येतं पुढे जातं हा प्रवाह म्हणायचा तसं संसाराचा खेळ मारत हा प्रवाह देव संसार हा स्थायी नाही संसारातली एकही गोष्ट बसून जात नाही सांगा यंदा पेरला म्हणजे तुमचं सगळं भागलं का जन्मापर्यंत पुन्हा पुढच्या वर्षी परवा पेरावं लागतंय मागचं खायचं पुढचं पुन्हा पेरायचं धंद्याचं तसंच हे सगळ्याच गोष्टीचं तसंच हे नाही का सगळंच हे याला प्रवाह म्हणायचं नदीतलं पाणी प्रवाहात मागून येतं पुढे जातो आडातलं पाणी विहिरीतलं पाणी मागून येतं पुढे जातं संसार प्रवाहात अनेक प्रवाही घालू नको महाराज तुम्ही एवढं जे सांगता मला संतांची संगती कशामुळे आवडली भगवान म्हणजे महाराज तुम्हाला संतांची संगती काय देवा आणि या संगतीचं एवढं महत्व आहे खऱ्या संतांची संगती अर्धक्षण जर घडली का हिने होय शांती महात्मा दुःख कशामुळे होतं पापामुळे दुःख होण्याचं कारण पाप आणि ते आपल्या संचय लय जर असला तो जन्माचं पाप असताना त्याला कधीच सुख लाभत नाही दुसरं काय नाही कोणी कुणाचं वाईट करत नाही आणि कोणी कुणाचं चांगलंही करत नाही पण आपण म्हणतो हे केलं काय करून ठेवलेलं विठाला असे जे पाप आहेत का संतांच्या संगतीमध्ये नामस्मरण घडते आता आपण पूजनीय बाबांच्या संगतीत आलो इथं काय करतो धंदा नामचिंतन आणि ह्या नामचिंतनाने मोठी पाप नाही शोध कीर्तन साधन पैसे